पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला ऊसतोड मजूर पुरवणारा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची महाराष्ट्रात ओळख। या गरीब कष्टकरी ऊस मजुरांचा नेता म्हणजेच गोपीनाथ मुंडे अशी त्यांची ओळख होती। ज्या वंजारी समाजाचं नेतृत्व करत होते मुंडे, त्याच मुंडेंना या वंजारी समाजाचं एक नेतृत्व करणारा नेता म्हणून राजकारणामध्ये ओळखलं गेलं। त्या वंजारी समाजाची ओळख करून घेऊया। वंजारी समाजाचं अस्तित्व कुठे? वंजारी समाज देशात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब आणि गोव्यात अस्तित्वात आहे। वंजारी समाज राजस्थानातून 400 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरित झालाय। महाराष्ट्रात बालाघाटच्या डोंगर रांगात वंजारी समाजाचं प्रामुख्याने अस्तित्व आढळतं। महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात वंजारी समाज सर्वाधिक संख्येने आढळतो। बीड जिल्ह्यात परळी, आष्टी, केज, पाटोदा तालुक्यात वंजारी समाजाची मोठी संख्या आहे, तर अंबेजोगाई, बीड, गेवराई, वडवणी, शिरूर, कासार, माजलगाव, धारूर या तालुक्यांमध्ये सुद्धा वंजारी समाज मोठ्या संख्येने आहे। तर नगर जिल्ह्यात पाथर्डी, शेवगाव आणि जामखेड तालुक्यात वंजारी समाज मोठ्या संख्येने आढळतो। कोणकोणत्या तालुक्यात वंजारी समाज आहे? परभणी जिल्ह्यात गंगाखेड आणि जिंतूरमध्ये, तर लातूर जिल्ह्यात अहमदपूर आणि उदगीरमध्ये, याशिवाय हिंगोली जिल्ह्यात वंजारी समाजाचं प्राबल्य आढळतं। तर नाशिक जिल्ह्यात येवला आणि कोल्हापूर जिल्ह्यात कागल, तर बुलढाणामध्ये वंजारी समाज लक्षणीय संख्येत आढळतो। ऊसतोड मजूर ही वंजारी समाजाची राज्यातली खरी ओळख। प्रमुख सहकारी आणि खासगी साखर कारखाने ऊसतोडीसाठी प्रामुख्याने वंजारी समाजाच्या कामगारांवर अवलंबून असतात। कष्टप्रद अशा या कामासाठी ऊसतोड कामगार मिळाले नाही तर ऊस तोडला जात नाही। वंजारी समाजात शिक्षणाचा गेल्या 30-40 वर्षात लक्षणीय प्रसार झालाय। परिणामी महाराष्ट्रात डॉक्टर, वकील, इंजिनियर, सीए, प्राध्यापक, शिक्षक अशा सर्व महत्त्वाच्या क्षेत्रात वंजारी समाज आघाडीवर दिसतो। पोलीस, महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम अशा विविध खात्यात वंजारी उच्च पदावर कार्यरत आहेत। महाराष्ट्रातील वंजारी समाजाला दिशा देण्याचं कार्य संत भगवान बाबांचं, त्यामुळे वंजारी समाजात संत भगवान बाबांबाबत अतीव आदर आहे। बीड जिल्ह्यात भगवान बाबांची समाधी असलेला भगवानगड हे वंजारी समाजाचं शक्तीस्थळ। भगवान बाबांचे उत्तराधिकारी भीमसिंग महाराज आहेत। वंजारी समाजातले राजकीय नेते। महाराष्ट्रातील वंजारी समाजाचे एकमुखी नेतृत्व गेल्या 20 वर्षापासून गोपीनाथ मुंडेंकडेच होतं। गोपीनाथ मुंडे यांच्या ताकदीच्या नेतृत्वाची वंजारी समाजात उणीव नेहमीच जाणवणार। गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यापासून दुरावल्यानंतर मुंडेंच्या कन्या पंकजा पालवे मुंडे या मुंडेंच्या राजकीय वारसदार आहेत। वंजारी समाजातील डॉक्टर बबनराव ढाकणे बीडचे खासदार, तर त्यांचे चिरंजीव प्रतापराव ढाकणे हे पाथर्डी शेवगाव मतदारसंघात कार्यरत आहेत। याशिवाय पंडितराव दौंड हे शरद पवार यांच्या राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून कार्यरत होते। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।